विद्यार्थी मित्र व मैत्रिणींनो, नैसर्गिक संख्यांच्या बेरजेकरिता वापरला जाणारा n इंटू n प्लस 1 डिव्हाइड 2 हा फॉर्म्युला तुम्हा सर्वांना माहित असेल. परंतु हा फॉर्म्युला कसा तयार होतो हे जर माहित नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नैसर्गिक संख्या 1 पासून सुरू होणाऱ्या ते अनंतापर्यंत सर्व संख्या काय असतात? नैसर्गिक संख्या असतात, बरोबर. मग या नैसर्गिक संख्यांची बेरीज म्हणजे 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 डॅश 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 n पर्यंत किंवा 1 ते 70 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज या टाइपचे क्वेश्चन ज्यावेळी विचारले जातात त्यावेळी n इंटू n प्लस 1 डिव्हाइड 2 हा फॉर्म्युला सर्वजण वापरतात. परंतु हा फॉर्म्युला अंकगणिती श्रेणीच्या Sn इक्वल टू n डिव्हाइड 2 इंटू 2a प्लस n मायनस 1 इंटू d या फॉर्म्युल्यापासून तयार करता येतो. कसा तयार होतो हे आता आपण पाहूयात. आता ही जी श्रेणी आहे ही अंकगणिती श्रेणी आहे, कारण का नैसर्गिक संख्या दोन लगतच्या नैसर्गिक संख्यांमध्ये कितीचा फरक असतो? 1 चा. त्यामुळे फरक समान येणार, त्यामुळे ही अंकगणित श्रेणी आहे. यामध्ये a इक्वल टू किती आहे? 1. d इक्वल टू दुसरे पद वजा पहिले पद 2 मायनस 1 इक्वल टू 1 आणि या श्रेणीमध्ये शेवटचे पद n आहे, म्हणजेच ती एकूण पद आहेत, कारण का 1 पासून सुरू होतात. मग एकूण पदे म्हणजेच n बरोबर nच घेतलेला आहे, आपण कन्सिडर केलाय. आता आपल्याला यांची बेरीज करायची. मग अंकगणिती श्रेणीच्या बेरजेकरिता कोणता फॉर्म्युला आहे? Sn इक्वल टू n डिव्हाइड 2 इंटू 2a प्लस n मायनस 1 इंटू डी. आता यामध्ये फक्त किमती टाका. n आपल्याला माहित नाही, nच आहे, बरोबर. n डिव्हाइड 2 2a, a ची किंमत किती आहे इथे? 1. 2 इंटू 1 प्लस n माहित नाही तो तसाच ठेवला n मायनस 1. d ची किंमत किती आहे? 1. या किमती टाकल्या. आता फक्त सॉल्व्ह करा. n डिव्हाइड 2 तसाच राहणार. 2 इंटू 1 2 झाला प्लस n मायनस 1 इंटू 1 n मायनस 1च राहिला. म्हणजे इथे काय आलं? 2 प्लस n मायनस 1 इक्वल टू n डिव्हाइड 2 ब्रॅकेट मध्ये 2 मायनस 1 किती होणार आहे? 1. 1 प्लस n. हेच आपण कसं लिहू शकतो? n इंटू n प्लस 1 डिव्हाइड 2. मिळाला का हा फॉर्म्युला? n नैसर्गिक संख्यांच्या बेरजेकरिताचा फॉर्म्युला n इंटू n प्लस 1 डिव्हाइड 2. विद्यार्थी मित्र हो, प्रत्येक गोष्टीसाठी नैसर्गिक संख्यांसाठी वेगळा फॉर्म्युला, समसंख्येसाठी वेगळा, विषम संख्यांसाठी वेगळा, असे कितीतरी फॉर्म्युलेज तुम्ही पाठ करून जाता आणि ऐन वेळी पेपरला हे फॉर्म्युलेज आठवत नाही. परंतु हे फॉर्म्युलेज कसे तयार होतात किंवा अंकगणिती श्रेणीच्या एका फॉर्म्युल्याने देखील तुम्ही हे सर्व क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. हे जर तुम्ही समजून घेतले तर जास्त फॉर्म्युलेज तुम्हाला पाठ करायची गरज लागणार नाही आणि आपण आधी कन्सेप्ट मग ट्रिक यावर जास्त भर देत आहोत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनेल एसए अकॅडमीला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील.